co-powered by Techno. एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोले यांनी राहुल गांधी यांचा संदर्भ देत आरक्षण रद्द करण्याच्या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे। त्या संदर्भात आता भाजपकडनं टीका टिप्पणी होते, त्यांच्या नेत्यांकडनं ट्विट केले जातात ते व्हिडिओ। असं आहे की भाजपची मानसिकता ही कायम आरक्षण विरोधी राहिलेली आहे। ते ज्यांना आपला बाप मानतात त्या गोळवळकर गुरुजींनी तर आरक्षण नाहीच, यांना दुय्यम नागरिकत्व द्या इथपर्यंत लिहून ठेवलंय। आता प्रश्न असा उभा राहतो की राहुल गांधी काय बोलले होते। राहुल गांधी बोलले होते की या भारतामध्ये जोपर्यंत समता आणि समानता येत नाही तोपर्यंत आरक्षण रद्दच होऊ शकत नाही। आणि तेच जर शिक्कामोर्तब नाना पटोलेंनी केलं असेल तर त्यात काय चुकीचं आहे। या देशात समता आणि समानता नाहीच आहे। आम्ही जातीनिहाय जनगणना मागतोय, का नाही देते बीजेपी? सरकारमध्ये बसलेली बीजेपी का देत नाही आहे? बीजेपीमध्ये बिहारमध्ये जातीयनिहाय जनगणना झाली, मागासवर्गीय किती सापडले? 85% बिहार राज्यामध्ये मागासवर्गीय सापडले। त्यांचं आरक्षण रद्द करावं असं काँग्रेस किंवा आम्ही म्हणूच शकत नाही। डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहावं ही इच्छा महात्मा गांधींची होती आणि त्यांनी नेहरूंना सांगितलं की हे व्हायला हवं। आणि ते आरक्षण रद्द करण्याची भाषा काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या तोंडात नाही येऊ शकत नाही, नेत्याच्या तर नाहीच नाही। हे बीजेपी फॉल्स नरेटिव्ह सेट करायचं, काहीतरी टाकायचं आणि चर्चा घडवून आणायची आणि नंतर फटाफट ट्विट करत जायचं आणि पत्रकारांना कामाला लावायचं। असं कुठलंही विधान राहुल गांधींनी केलं नव्हतं। राहुल गांधींना मिसकोट करण्यात आलं होतं आणि नंतर मग विषय का बंद केला? जेव्हा राहुल गांधींचं पूर्ण स्पीच आलं आणि ज्याच्यातनं सत्यता उघड झाली की या देशात समता नाही, समानता नाही, आम्ही हे आरक्षण रद्द करूच शकत नाही, ज्या दिवशी येईल तेव्हा बघू। ते यायला अजून 1000 वर्ष लागतील अशी मानसिकता बीजेपीची आहे। बीजेपी कायम आरक्षण विरोधी राहिली आहे। परंतु गेल्या अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस हे संविधान रक्षक आहेत अशा पद्धतीचे असं आहे की ज्यांनी संविधानाची हत्या केली, संविधान बदलण्याची भाषा केली, 400 पार जाएंगे तो पहले दिन संविधान ही उड़ा डालेंगे असे म्हणणारे 42 खासदार निवडणूक लढवत होते, ते काय आम्हाला सांगतायत? संविधान बदलण्याची तयारी ज्या दिवशी त्यांनी अब की बार 400 पार हा नारा लावला तेव्हाच सर्वसामान्यांना समजलं की हे संविधान बदलणार। संविधान बदलण्याचा ड्राफ्ट देखील तयार होता, ड्राफ्ट। ते प्रचंड संविधान विरोधी आहेत। 1950 साली संविधानाला पहिला विरोध कोणी केला? तिरंग्याला पहिला विरोध कोणी केला? इतिहास वाचून बघा। ऑर्गनायझर नावाचं त्यांचं जे मुखपत्र आहे ते उघडा आणि वाचा। त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की संविधान आम्हाला नामंजूर आहे, आमचं संविधान हे मनुस्मृती आहे। बरोबर महाराष्ट्र निवडणुकीच्या आधी 4 महिने त्यांचा एक मंत्री बोलतो की 4 चांगले श्लोक मनुस्मृतीतनं घेतले तर काय वाईट झालं? मनुस्मृतीमध्ये 4 चांगले श्लोक आहेत। जी स्त्रीला उपभोगाची वस्तू समजतात, चातुर्वर्ण्य हे कर्माचं हे ते तुमचं कर्म आहे असं बोलणारं हे तुमचं टपराट पुस्तक कुठलं तरी घाणेरडं मनुस्मृती, ते तुम्ही म्हणता हे आमचं कायद्याचं पुस्तक आहे। हाच कायदा चालला पाहिजे या देशामध्ये ज्याच्यात स्त्रीला किंमतच नाही। म्हणजे ती ब्राह्मण असो नाही तर क्षुद्र, स्त्री ही शूद्रच आहे, तिला किंमतच देता कामा नये असं म्हणणारं पुस्तक हे या महाराष्ट्रामध्ये स्वीकारतील? अरे जो महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे, पुरोगामी आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा आहे, इथे महिलांना प्रचंड महत्त्व दिलं जातं, शिक्षणाच्या बाबतीत महिला एवढ्या पुढे कशा काय गेल्या? त्याचं कारणच मनुस्मृती जाळली बाबासाहेबांनी। का जाळली बाबासाहेबांनी? सर एक दुसरा विषय आहे, खरं तर काल दिवसभरामध्ये निवडणूक आयोगाने जवळपास 50 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती जप्त केलेली आहे। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं जवळपास 30 कोटी, रेव्हेन्यू इंटेलिजन्सकडनं 8 कोटी 30 लाख, राज्य पोलीस डिपार्टमेंटकडनं 8 कोटी 10 लाख, राज्य उत्पादन शुल्काकडनं 1 कोटी 75 लाख अशा विविध रक्कम आहेत। याची जवळपास संपूर्ण बेरीज गोळा 52 कोटी रुपयांवरती गेली। अहो काल 135 कोटी रुपयाचं सोनं कुठल्या तरी एका टेम्पत पकडलं आज। आता काय बोलायचं? एका आमदाराकडे चाललेले 17 कोटी पकडले, 5 कोटी दाखवले, काय बोलणार तुम्ही?
यंत्रणेवरती प्रचंड दबाव आहे. काय करू शकता तुम्ही? पण मला परत एकदा पत्रकारांना विनंती आहे की भाजप नरेटिव्ह सेट करतंय, नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतंय आणि तुम्ही म्हणजे पत्रकार मित्र नाही पण ते चालवलं जात आहे. कोण मालवीय? हे जातीयवादाच्या बाजूनी असलेली माणसं आहेत. ह्यांना प्रचंड धर्म आणि जात वर्चस्ववादावरती प्रचंड विश्वास आहे. जात वर्चस्ववादामध्ये दलित, ओबीसी, मागासवर्गीय, पिछडा हे सगळे पिचले जावेत ही त्यांची भूमिका आहे आणि त्याच्यात आग लागण्याचं काम करतायत. राहुल गांधी जे बोललेच नाही ते चालवून काम पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते, नाही जमलं. जेव्हा सत्य बाहेर आलं तेव्हा अख्ख्या देशाला कळलं की राहुल गांधी हा मागासवर्गीयांच्या बाजूने बोलला होता. हे बघा, अजित पवार फार छोटे आहेत अजून त्या पक्षामध्ये. अजून त्यांना त्या पक्षाची भूमिका समजायला 10 वर्ष लागतील. त्यांनी कधीतरी गोळवळकरांनी लिहिलेली पुस्तकं वाचावीत. RSS मध्ये काय काय घडलं ते वाचावं. त्यांनी ऑर्गनायझरमध्ये 1950 साली काय लिहून आलेलं ते वाचावं आणि मग बोलावं. अजित पवारांनी BJP कोणाला समजवायला जाऊ नये. धर्मनिरपेक्षता काय असते आणि फॅसिझम काय असतो ह्याच्यातला फरक कळायला खूप वेळ लागेल अजून. मग संविधानाची मंदिरं करून त्या संविधानाला देव बनवू नका. संविधानामधल्या कायद्याची हत्या होणार नाही एवढं बघा. तुमचे पक्ष फुटले, 10 शेड्यूलची हत्या झाली तरी तुम्ही काही केलेलं नाही. तुम्ही काय आम्हाला सांगता संविधान? तुम्ही शिकवणार आम्हाला संविधान? आसाममध्ये जाऊन तुम्ही सांगितलं की आम्ही धर्मामध्ये हस्तक्षेप करून आम्ही ते. आता साधी गोष्ट सांगतो की आसाममध्ये NRC लागू झालं. कसं काय झालं? तुम्ही सगळ्या इथल्या अल्पसंख्याकांना, मग ते जैन असो, ते ख्रिश्चन असो, ते बुद्ध असो, ते मुसलमान असो, त्यांना असुरक्षित ठेवण्याचं जे वातावरण तयार करताय त्यामुळे देशाची हानी होते. सर, याला जोडून एक प्रश्न आहे. खरं तर देशाचे सरन्यायाधीश चंद्रचूड देखील म्हणतात की राम मंदिराच्या वेळेस निर्णय घेताना मी रामाच्या समोर, देवाच्या समोर उभं राहून मी त्यांना स्मरण केलं आणि त्यानंतर मला ही अनुभूती, प्रचिती आल्यानंतर हा संपूर्ण निर्णय निकालांती दिलेला आहे. हे बघा, एक तर पहिली गोष्ट, न्याय देवतेच्या डोळ्यावरती पट्टी का होती तर ती ह्याच्यासाठी होती. आणि एखाद्या न्यायाधीशाने असं बाहेर येऊन बोलणं हे 1000 वर्षाच्या न्यायाच्या इतिहासामध्ये जो मॅग्ना कार्टा आहे त्याच्यामध्ये बसतं का ते त्यांनी तपासावं. ते संविधानापुढे बसले असते आणि जर त्यांनी निकाल घेतला असता आणि सांगितलं असतं की मी संविधानाची पूजा करून पूजेला बसलो आणि संविधानाकडनं मी मागितलं की मला समजवा, तर मला अभिमान वाटला असता. त्यांनी जर संविधानाची पूजा केली असती तर महाराष्ट्राचं राजकारण एवढं गचाळ झालंच नसतं. महाराष्ट्राच्या राजकारणावर जे प्रश्नचिन्ह उभं राहिलं त्याला कुठे ना कुठे सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहे. सर, आपण जर पाहिलं तर 2014 आणि 2019च्या निवडणुका ह्या थेट हिंदू आणि मुस्लिम ह्या बेसवर लढल्या गेल्या. आता थेट जातीपातीचं म्हणजे दलित, शूद्र, बहुजन आणि मग उच्चवर्णीय असं राजकारण यंदा होताना आपल्याला पाहायला मिळते का? कारण की संविधानाचं मंदिर कसं काय असू शकतं? मी तेच म्हणतोय, संविधानाचं मंदिर कोणाच्या डोक्यातनं बाहेर पडलंय? संविधान काही देव नाही आहे तुम्हाला पावणारा की नवस बोलले आणि पावला, नारळ फोडला, बकऱ्याचा बळी दिला, मोदकाचं नैवेद्य दाखवलं, खीर केली का तांदळाची, ते काय नैवेद्य दाखवणारं मंदिर आहे काय? संविधान या देशाला दिशा देणारं आहे. संविधान या देशाला एक ठेवणार आहे. संविधान या देशाला समता आणि समानता शिकवणार आहे. कसलं मंदिर? त्या मंदिरामध्ये जात जाऊ देत नव्हते बहुजनांना तुम्ही लोक. परत त्या संविधानापासून लांब ठेवायला आम्हाला आणि म्हणूनच तुम्ही संविधान बदलणार आहात. कसल्या मंदिराची भाषा करता? सर, आता न्यायदेवतेची डोळ्यावरची पट्टी देखील काढून असं आहे. मी तुम्हाला समजावून सांगतोय की न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी का होती. तर जेव्हापासनं न्याय आणि सामान्य माणूस ही लढाई सुरू झाली, ही साधारण 1100 साली इंग्लंडमध्ये सुरू झाली. त्याच्यानंतर जे प्रवास होत गेले त्याच्यामध्ये न्यायाधीशांनी कसं वागावं,
तर न्यायाधीशांनी पेपर वाचू नये, न्यायाधीशांनी बाहेरच्या जगाशी संबंध ठेवू नये, सोशलायझिंग करू नये. का असं नाही की त्यांना बंद करून ठेवा, तर त्यांच्या मनावरती ऐकून वाचून बघून कुठल्याही गोष्टीचा प्रभाव पडू नये ही त्याच्या मागची भूमिका होती. आणि म्हणून ही पट्टी का होती, तर त्यांना बघू कुठलीही गोष्ट त्यांनी बघू नये असं. आता मी तुम्हाला बघत नाही, तुमच्या चेहऱ्यावरचं मला काही दिसत नाही आहे, तुमचे भाव मला कळत नाहीत. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट मला सांगाल तेव्हा मी इतना विचार करून निर्णय देईन ना. जेव्हा मी बघून निर्णय देईन तेव्हा त्या व्यक्तीचा प्रभाव माझ्यावर पडू शकतो, त्या व्यक्तीच्या डोळ्यातल्या भावना माझ्यावर प्रभाव टाकू शकतात. हा प्रभाव पडू नये म्हणून तर डोळ्यावर पट्टी होती, हातात तलवार का होती, तर जो कोणी ह्या संविधानाशी खेळेल त्याला मी न्याय देऊन, हा न्यायाची तलवार होती की लोकांना न्याय देताना कुठलाही मागचा पुढचा विचार करणार नाही. आता सगळं बघून त्या संविधान देवतेला जर हार्ट अटॅक आला, म्हणजे त्या न्याय देवतेला, तर ती संविधान घेऊनच पडायची खाली. अशी वातावरण आहे, असं वातावरण आहे देशामध्ये आज. कोणी हां मग ते त्यांना विचारा ना, मला काय विचारतं, मला काय करायचं आहे. सर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तुमचे जुने सहकारी ज्यांच्यावर भाजपने आरोप केले होते ते नवाब मलिक, त्यांचं आता तिकीट माहितीतून कापलं जाणार अशी चर्चा जी आहे. मला काय करायचं आहे, त्यांचं आयुष्य त्यांनी, भाजप एक अल्पसंख्याक उमेदवार चेहऱ्याला विरोध करताना असं मला काय करायचं हो. तो अल्पसंख्याक चेहरा आणि तो नवाब मलिक आणि तो देवेंद्र फडणवीस आणि ते अजित पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष, मला कशाला त्याच्यात जोडत आहे. अहो ते अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांनी बघावं ना, आम्हाला काय करायचं त्याच्याशी. ती पण गांधीवादीच आहे. साध्वी प्रज्ञा सिंग एवढी गांधीवादी कोणीच नाही, तिला बोलण्याचा अधिकार आहे गांधींबद्दल. म्हणजे या देशातली खरी एकमेव उरलेली गांधीवादी म्हणजे साध्वी प्रज्ञा सिंग, की जिनी बॉम्बस्फोट करून अनेक जणांना ठार मारलं. काय घे ना. देखो ऐसा है, झूठा रास्ता तय करने का भाजपा प्रयास कर रही है. चुनावों में हमेशा वो सवर्ण और दलित के बीच में अंगार लगाने का काम कर देती है. लोकसभा के चुनाव के बाद विदेश दौरे के दरमियान जो बात राहुल गांधी ने कही थी वो सही थी कि जब तक इस देश में समता और समानता जो संविधान को अपेक्षित है वो नहीं आती, तब तक आरक्षण रद्द नहीं कर सकते. पर उन्होंने उल्टा चलाया कि उन्होंने बोला कि हम संविधान रद्द कर देंगे. अरे उसने बोला कि भाई समता और समानता आने दो. आज भी संडास साफ करने वाले कितने लोग हैं, आज भी सड़कों पर रहने वाले दलित ही है, आज भी पॉवर्टी लाइन के नीचे रहने वाले दलित ही है. ये मानो ना भाई. और संविधान बदलने की भाषा स्वतंत्रता के बाद सबसे पहली बार अगर किसी ने की तो आरएसएस ने की, जो बीजेपी की मातृ संगठन है. गुलवलकर गुरुजी को की किताब पढ़ी है, उस हर किताब में उन्होंने संविधान पर टीका किया है. संविधान हमें मंजूर नहीं, ये उन्होंने 1950 में अपने मुखपत्र में लिया था, ऑर्गेनाइजर में. हमारी भाषा हमारा संविधान ये मनुस्मृति में है. ये कौन कह रहे थे, ये भाजपा वाले कह रहे थे. सर देवेंद्र फडणवीस से लेकर बड़े बड़े नेता लगातार इस मुद्दे को उठा रहे हैं, तो क्या एक नैरेटिव सेट करने की कोशिश? ये देखो ऐसा है कि सबको मालूम है कि अब की बार 400 पार ये भाषा किसने निकाली. 42 खासदार जो चुनाव लड़ रहे थे वो अपने मुंह से बोल रहे थे कि हम संविधान बदल के रहेंगे, हमको 400 पार करो. आसाम में खुद अमित शाह ने कहा था कि जिस दिन 400 पार जाएंगे हम सब धर्मों के सब नीति नियम बदल देंगे. अब जब संविधान में राइट टू रिलीजन दिया है, धर्म की स्वतंत्रता दी है, तो धर्म के आने वाले भी कोई भी कानून धर्म के कानून है वो पालने का अधिकार उसको है. जैसे बुद्ध लोग हैं, जैसे क्रिश्चियन लोग हैं, वो बाइबल की तरह से चलेंगे. आप बाइबल में जाने वाले कौन होते हो? आप क्या जीसस क्राइस्ट के बाप हो क्या?
जीसस क्राइस्ट ने जो कहा है क्रिश्चियन धर्मियों से, उसके पीछे चलेंगे क्रिश्चियन धर्मियों। आपको क्या लेना देना उनसे? जब बाबा साहब अम्बेडकर ने कहा है कि इस देश में धर्म का स्वातंत्र्य रहेगा तो रहेगा, और हम मरते दम तक उसको प्रोटेक्ट करते रहेंगे। तुम ये झूठ मूठ बात करके लोगों का दिल मत ये करो। लोग जानते हैं तुम्हारी नीति क्या है। संविधान के विरोधक, असली में विरोधक दिल से अगर कोई है तो वो है। आप जाति गणना के ऊपर, जाति जनगणना के ऊपर हाँ क्यों नहीं बोलते तुरंत? उसका क्यों विरोध है आपको? क्योंकि पूरे दुनिया को समझेगा कि यहाँ पे पिछड़ों की, दलितों की, अति पिछड़ों की संख्या कितनी है, ओबीसी की संख्या कितनी है, और फिर पता चलेगा कि ये देश बहुजनों का है। 85% लोग इस देश में आज भी पिछड़े हैं। पिछड़ा और अति पिछड़ा की अगर संख्या की जाए तो वो 85% से ज्यादा है। करो जनगणना, क्यों इनकार करते हो? क्योंकि आपको जाति वर्चस्ववाद के ऊपर भरोसा है, और जाति वर्चस्ववाद में आपको सवर्ण को हाथ में अधिकार और सत्ता देने की है, और दलितों को ऐसा ही भगाने का है। असं आहे की मला वाटत नाही की ते 100च्या खाली जातील, आणि जाहीररित्या मी काहीही बोलणार नाही। मी आजपर्यंत 2 महिने एकदाही याच्याबाबत बोललेलो नाही, आणि मला या लफड्यात पडायचंच नसतं। करून जातं गाव आणि जितेंद्रचं नाव नको मला ते। ठीक आहे ना, त्याच्यात काय? अहो निवडणूक आहे, अहो निवडणूक आहे। त्यांनी कोणी काल फॉर्म भरला, काय झालं त्याच्याशी मला काय करायचं? मी माझी निवडणूक लढवतोय। माहिती आहे, अर्जुनाला विचारलेलं, असे 4-5 धनुर्धारी होते, त्याच्यात त्यांनी तिथे मासा लटकवलेला होता, आणि त्याला विचारलं तुला काय दिसतं? मग तुम्हाला मला झाड दिसतंय, मला मागे आकाश दिसतोय। तर अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतंय? तर अर्जुन म्हणाला मला फक्त माशाचा डोळा दिसतोय। तसं मी आजूबाजूला बघत नाही, मला फक्त माझी निवडणूक दिसते, बाकी कोण कुठे त्याच्या मला काय करायचं आहे? झालेली आहे सगळी हो, आता फक्त काही सह्या ऑफिशियल करणं बाकी आहेत, ते वरती काम चालू आहे। को पावर्ड बाय टेक्नो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।